नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून 9वा हप्ता प्रलंबित असून हा हप्ता नेमका कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. त्यासोबतच आता 10व्या हप्त्याचा कालावधी देखील पूर्ण झालेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे: 9वा आणि 10वा हप्ता एकत्रितपणे दिला जाणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 9व्या हप्त्याची अधिकृत तारीख नेमकी कधी जाहीर होणार? चला आता याबाबत संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. आता जाणून घेऊया 9व्या हप्त्याबाबत काय माहिती आहे. मित्रांनो, सध्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणाबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आणि व्हिडिओ समोर येत आहेत. काही ठिकाणी असे सांगितले जात आहे की 9व्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे, तर काही ठिकाणी 9वा हप्ता आज किंवा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशा प्रकारची माहिती सांगितली जात आहे. त्याचबरोबर दररोज वेगवेगळ्या मंत्र्यांची भाषणे आणि मुख्यमंत्र्यांच्या क्लिप देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या सर्व माहितीमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जात असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी 93 लाख, 91 लाख, 90 लाख अशा प्रकारे लाभार्थी किंवा निधी वितरणाशी संबंधित आकडे देखील समोर येत आहेत. मात्र या सर्व चर्चेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्रत्यक्षात अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. आता जाणून घेऊया अधिकृत तारीख जाहीर झाली आहे का? शेतकरी बांधवांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर झालेली नाही. म्हणजेच 9वा हप्ता आज जमा होणार अशा प्रकारची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तारीख सांगितली जात असली तरी ती अधिकृत तारीख आहे असं सांगता येणार नाही, कारण राज्य शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरणाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. आता जाणून घेऊया 9वा आणि 10वा हप्ता एकत्र मिळणार का? आता दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 9वा आणि 10वा हप्ता एकत्र दिला जाणार का? 9वा हप्ता आधीच प्रलंबित आहे आणि त्याचवेळी 10व्या हप्त्याचा कालावधी देखील पूर्ण झालेला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांमध्ये 9वा आणि 10वा हप्ता एकत्र मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र या संदर्भातही सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून कोणतीही अधिकृत माहिती किंवा घोषणा झालेली नाही. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र मिळतील असे सध्या निश्चितपणे सांगता येणार नाही. शासन निर्णय आणि निधी मंजुरीबाबत महत्त्वाची गोष्ट. शेतकरी बांधवांनो, हप्ता वितरणाची अधिकृत तारीख समजण्यासाठी आणखी एक महत्त्वाची बाब आहे. शासन निर्णय म्हणजे GR अद्याप आलेला नाही आणि त्यापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर होणे आवश्यक आहे. मात्र या संदर्भात देखील अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे 9व्या आणि 10व्या हप्त्याच्या वितरणाबाबत सध्या निश्चित तारीख सांगणे योग्य ठरणार नाही. आता जाणून घेऊया सध्या नेमकी परिस्थिती काय. तर एकंदरीत पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अद्याप प्रत्यक्षात जमा झालेला नाही. हप्ता वितरण सुरू झाल्याचे किंवा आज उद्या पैसे जमा होणार असल्याच्या विविध बातम्या आणि व्हिडिओ समोर येत आहेत. मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून 9व्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तसेच 9वा आणि 10वा हप्ता एकत्र दिला जाणार आहे का याबाबतही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे हप्ता वितरणापूर्वी आवश्यक असलेली निधी मंजुरी आणि शासन निर्णय याबाबतही अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या कोणतीही निश्चित तारीख सांगणे शक्य नाही. 9वा हप्ता आज उद्या अशा बातम्यांमध्ये नेमका फरक काय? शेतकरी बांधवांनो, आता सर्वात आधी आपण एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. सध्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. कुठे सांगितले जाते की 9वा हप्ता आज जमा होणार, तर कुठे सांगितले जाते की उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत. आता प्रश्न असा की या तारखा नेमक्या कुठून येतात? तर सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीने एखाद्या भाषणातील माहिती, एखादी क्लिप किंवा उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर एक तारीख सांगितली की ती माहिती काही वेळातच व्हॉट्सअप, यूट्यूब, फेसबुक अशा माध्यमांवर मोठ्या प्रमाणात फिरू लागते. यानंतर एकाच तारखेची माहिती वेगवेगळ्या ठिकाणी दिसू लागते आणि मग शेतकऱ्यांना वाटतं की जर एवढ्या ठिकाणी एकाच तारीख सांगितली जात आहे तर नक्कीच पैसे त्या दिवशी येणार आहेत. पण इथेच एक महत्त्वाचा फरक समजून घेणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर तारीख सांगितली जाणे आणि शासनाकडून अधिकृत तारीख जाहीर होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वितरण सुरू झाले आणि पैसे खात्यात जमा झाले यामध्ये देखील फरक आहे. एखाद्या ठिकाणी हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली, याचा अर्थ असा होत नाही की त्याच क्षणी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. म्हणूनच वितरण सुरू अशी माहिती ऐकली आणि लगेच आपल्या खात्यात पैसे आलेच पाहिजेत असा अर्थ घेणे योग्य नाही. तसंच मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या एखाद्या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असेल तरी त्या क्लिपमधील माहिती आणि 9व्या हप्त्याची अधिकृत तारीख या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. एखाद्या भाषणामध्ये शेतकऱ्यांना निधी हस्तांतरणाबाबत माहिती दिली जाऊ शकते, पण त्यावरून 9वा हप्ता अमुक एका तारखेला प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार असं निश्चितपणे सांगता येणार नाही. याचबरोबर सध्या 90 लाख, 91 लाख, 93 लाख अशा वेगवेगळ्या आकड्यांची देखील चर्चा पाहायला मिळत आहे. ही आकडे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आणखी संभ्रम निर्माण होतो. काही शेतकऱ्यांना वाटतं
की एवढ्या मोठ्या संख्येने लाभार्थ्यांचा उल्लेख केला जात आहे, म्हणजे हप्ता वितरण सुरू झाला असणार. पण केवळ एखादा आकडा समोर आला म्हणून नवा हप्ता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे असे निश्चित होत नाही. म्हणून शेतकरी बांधवांनो, सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत माहिती आणि सोशल मीडियावरील चर्चा यामध्ये फरक करणे. जोपर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून नव्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख जाहीर होत नाही, तोपर्यंत सोशल मीडियावर फिरणारी कोणतीही तारीख अंतिम तारीख म्हणून मानणे योग्य ठरणार नाही. म्हणजेच आजच पैसे येणार, उद्या पैसे येणार, अमुक तारखेला पैसे येणार अशा बातम्या पाहायला मिळाल्या तरी त्या बातमीला अधिकृत शासनाची पुष्टी आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच सध्या नव्या हप्त्याची निश्चित तारीख सांगताना घाई करण्यापेक्षा राज्य शासनाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहणे योग्य ठरेल. शेतकरी बांधवांनो, यामुळे सध्या इतक्या वेगवेगळ्या तारख्या आणि बातम्या पाहायला मिळत असल्या तरी अधिकृत तारीख जाहीर होईपर्यंत नवा हप्ता नेमक्या कोणत्या दिवशी जमा होणार आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही. आता जाणून घेऊ हप्ता जमा होण्यासाठी शासन निर्णय आणि निधी मंजुरी का महत्वाची. फक्त हप्ता देण्याची घोषणा झाली म्हणजे लगेच पैसे खात्यात येत नाहीत. शासन निर्णय म्हणजे काय, निधी मंजुरीचा संदर्भ का महत्वाचा आहे, निधी मंजुरी आणि GR यांचा हप्ता वितरणाशी काय संबंध आहे. सध्या या दोन्ही बाबतीत अधिकृत निर्णय नसल्यामुळे तारीख सांगताना सावध राहावे. आता जाणून घेऊया नवा हप्ता प्रलंबित असताना 10व्या हप्त्याचा प्रश्न का निर्माण झाला. नवा हप्ता प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा, त्याचवेळी 10व्या हप्त्याचा कालावधी पूर्ण झाल्याची चर्चा. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का हा प्रश्न कसा निर्माण झाला. एकत्र मिळणार असल्याच्या चर्चेला सध्या अधिकृत आधार का नाही. अधिकृत निर्णयाशिवाय दोन्ही हप्ते एकत्र मिळतील असे सांगणे योग्य का नाही. आता जाणून घेऊया अधिकृत तारीख आणि व्हायरल तारीख यातील फरक. यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअपवर तारीख व्हायरल होणे, एखाद्या व्हिडिओमध्ये आज पैसे येणार असे सांगितले जाणे, पण राज्य शासनाकडून अधिकृत घोषणा नसणे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणती माहिती खरी मानावी. तारीख जाहीर झाली आणि तारीख येण्याची शक्यता व्यक्त केली, यात फरक. अधिकृत अपडेट मिळेपर्यंत निश्चित तारीख सांगणे टाळणे. आता जाणून घेऊया शेवटी आता शेतकऱ्यांनी नेमकं काय समजून घ्यावं. नव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. आज उद्या पैसे येणार असल्याच्या चर्चा आहेत. 90 लाख, 91 लाख, 93 लाखांचे आकडे समोर येत आहेत. 10व्या हप्त्याबाबतही चर्चा आहे. नवा आणि 10वा हप्ता एकत्र मिळणार का याबाबत अधिकृत माहिती नाही. GR आलेला नाही. निधी मंजुरीबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या निश्चित तारीख सांगता येत नाही. शासनाकडून अधिकृत तारीख जाहीर झाल्यावर ती निश्चित मानता येईल. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच त्याबाबत निश्चित माहिती सांगता येईल. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक तारखेवर किंवा प्रत्येक बातमीवर विश्वास ठेवण्यापूर्वी ती अधिकृत आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे. ज्यावेळी शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरणाची अधिकृत तारीख जाहीर होईल त्यावेळी त्याबाबतची माहिती तुम्हाला सांगण्यात येईल. म्हणून नमो शेतकरी योजनेच्या पुढील अधिकृत अपडेटसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स दररोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.